नाशिकमध्ये जाऊया। नाशिकमध्ये सुद्धा जोरदार पाऊस कोसळतोय, त्यामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि नाशिकच्या रामकुंड परिसरामध्ये पाण्यात कार अडकलेली आहे। कारला रोखून धरण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। दोरखंडाच्या सहाय्याने ही कार बांधून ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे। नाशिकमध्ये मुसळधार पावसाने गोदावरीमध्ये पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे आणि त्याचा फटका नदीकाठी पार्क असलेल्या वाहनांना बसताना दिसतोय। किरण ताजणे आपल्याला अपडेट देत आहेत। किरण, नाशिकमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय, गोदावरी नदीच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झालेली आहे आणि पाणी आता रामकुंड परिसरामध्ये घुसायला सुरुवात झाली आणि रामकुंडाच्या परिसरामध्ये नदीपात्राच्या जवळपास पार्क असलेली एक कार ही पाण्यामध्ये वाहून जाण्याची शक्यता आहे आणि कार वाहून जाऊ नये, ती अडकली आहे खरं तर इथे पाण्यात, ती कार वाहून जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत। दोरखंडाच्या सहाय्याने ही कार बांधून ठेवण्याचा प्रयत्न होतोय आणि ही कार पाण्यात वाहून जाऊ नये यासाठी प्रयत्न सुरू झालेले आहेत। पुन्हा एकदा किरणकडे जाऊया। किरण, सध्याची काय परिस्थिती आहे? खरं तर आपल्याला माहिती आहे की सकाळपासूनच नाशिकमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे। हवामान खात्याने देखील येलो अलर्ट जारी केलेला आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जिल्हा प्रशासनाकडून देखील सतर्कतेच्या सूचना दिलेल्या आहे। असं सगळं असताना दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील अनेक नागरिकांच्या ज्या कार आहेत त्या अडकल्या जातात या रामकुंड परिसरामध्ये पाण्यामध्ये। यंदाच्या वर्षी देखील अशीच एक कार अडकलेली आहे आणि त्या कारची जर दृश्य बघितली, स्थिती बघितली तर ती संपूर्णतः पाण्यामध्ये बुडालेली आहे। कारचे जे मालक आहेत ते आणि काही ग्रामस्थ या कारला रोखून धरण्याचा प्रयत्न करतात। दोरखंडाच्या सहाय्यानं ही कार कशी रोखता येईल, तिला बांधून कसं ठेवता येईल यासाठीचा प्रयत्न सुरू आहे। खरं तर अतिशय बिकट परिस्थितीमध्ये खरं तर अशा स्वरूपाचं अक्षरशः जीवावर उदार होऊन हे सगळे ग्रामस्थ जे आहेत ते कार रोखण्याचा प्रयत्न करतात। एकूणच जर बघितलं तर अतिशय पाणी पातळीमध्ये झपाट्यानं वाढ झालेली आहे आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये हा संपूर्ण जो प्रयत्न आहे गाडी रोखून धरण्याचा तो केला जातोय। नम्रता। किरण, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। नदीचा पाण्याचा प्रवाहाला वेग आहे आणि त्यामुळे त्यात ही कार वाहून जाण्यास सुरुवात झालेली आहे। मात्र ती पाण्यात वाहून जाऊ नये यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात येत आहेत। दोरखंडाच्या सहाय्याने ही कार बांधून ठेवता येते का, पाण्याच्या प्रवाहात वाहून जाणार नाही अशी काही तजवीज करता येते का, याचे प्रयत्न इथे काही नागरिक करताना दिसत आहेत। मुसळधार पावसामुळे गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। प्रशासनाकडून या ठिकाणी सतर्कतेच्या सूचना देऊन सुद्धा काही नागरिक या परिसरामध्ये आपल्या कार पार्क करत असतात आणि अशा प्रकारे नदीचं पाणी पात्राबाहेर आलं किंवा नदीचं पाणी वाढलं की या कार पाण्याखाली जात असतात। पावसाळ्याचे दिवस आहेत त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगणं अतिशय गरजेचं आहे। आपण बघतोय हा तरुण जो आहे तो अक्षरशः पाण्याखाली आपण बघतोय दिवसांमध्ये पाण्याखाली अक्षरशः हा तरुण दिसला आहे आणि पाण्याखाली जाऊन हा दोरखंड जो आहे तो त्या गाडीच्या टायरला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। गाडी अडकलेली आहे आता या गाडीला एक दोन तरुण आहेत गाडीच्या चाकाला ही दृश्य जर आपण व्यवस्थित बघितली तर कारच्या पलीकडच्या बाजूला एक व्यक्ती उभा आहे आणि दुसरा व्यक्ती तिथून या कारला बांधण्यासाठी दोरखंड खेचताना दिसतोय। आता या दोरखंडाच्या सहाय्याने एवढी भली मोठी कार या पाण्याच्या वेगात वाहून जाण्यापासून रोखता येईल का, हाच खरा प्रश्न आहे। मात्र प्रयत्न नक्की चालू आहेत ही कार वाहून जाऊ नये पाण्याच्या प्रवाहात यासाठी। त्या प्रयत्नांना यश येतंय का हे बघितलं पाहिजे। हा तरुण दिसला आहे आणि पाण्याखाली जाऊन हा दोरखंड जो आहे तो त्या गाडीच्या टायरला लावण्याचा प्रयत्न सुरू आहे। गाडी अडकलेली आहे आता या गाडीला दोन तरुण आहेत आणि चैतन्य गायकवाड आमचे प्रतिनिधी अपडेट देत आहेत। चैतन्य, नेमका काय प्रकार आहे हा?
खरंच मॅडम आपण बघतोय की पर्यटक जे असतात ते नाशिकच्या रामकुंड परिसरात फिरण्यासाठी किंवा त्या ठिकाणी येत असतात. भाविक देखील रामकुंड परिसरात धार्मिक विधी असतील किंवा इतर जे काही कार्य असतात ते करण्यासाठी रामकुंड परिसरात येत असतात आणि अशाच पद्धतीने हे गोदाकाठी वाहने पार्क केलेली असतात आणि त्यातच आता नाशिकमध्ये सकाळपासून पावसाची संततधार जी सुरू आहे ती या ठिकाणी सुरू आहे आणि त्याचमुळे नाशिकच्या रामकुंड परिसरात गोदावरी पाणी पात्रातलं पाणी देखील वाढलेलं आहे आणि त्यामुळे रामकुंड परिसरात जे वाहने पार्क केलेले आहेत त्यातच हे जे एक वाहन आहे आणि हे वाहन पाणी वाढल्याने त्या ठिकाणी अडकलेलं आहे. या वाहन आता पाण्यातून काढण्याचे जे प्रयत्न जे आहे ते प्रशासनाकडून सुरू आहे. आपण दृश्यांमध्ये बघतोय की हा जो परिसर आहे तो रामकुंड इथला परिसर आहे. दहीपुलावरील ही जे संपूर्ण जे दृश्य आहे ते आपण या ठिकाणी बघतोय. आपण बघतोय की शहरात जी आहे ती गोदावरी नदीच्या पाणी पातळीत ही प्रचंड वाढ झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते आणि त्याचमुळे जी वाहने जी या ठिकाणी पर्यटकांनी पार्क केलेली असतात त्यातलंच हे एक वाहन आहे आणि जे पुराच्या पाण्यात अडकलेलं आहे. आता या ठिकाणी आपण बघतोय की ज्या ठिकाणी स्थानिक नागरिक आहेत त्याचप्रमाणे प्रशासन देखील पाण्यात अडकलेलं वाहन बाहेर काढण्याचा प्रयत्न देखील या ठिकाणी सुरू आहेत. अद्याप या वाहनामध्ये कुणी नागरिक होतं की याबाबत काही अधिकृत माहिती मिळू शकलेली नाही. मात्र आपण दृश्यांमध्ये बघतोय की प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते या ठिकाणी सुरू आहेत. नागरिकांनी देखील बचाव कार्यासाठी मदत केल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. आपण जर बघितलं की नाशिकमध्ये सकाळपासून पावसाची संततधार सुरू आहे आणि त्यामुळे नाशिक शहरातील गोदावरी नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आणि त्याचा जो फटका जो आहे तो या ठिकाणी जे पर्यटक आले होते त्यांनी जे वाहने पार्क केली आहेत त्याला या ठिकाणी पाण्याचा फटका जो आहे तो आपल्याला या ठिकाणी बसतोय आणि दृश्यांमध्ये आपण बघतोय की ही रामकुंड परिसरात ही कार अडकलेली आहे आणि ही कार आता बाहेर काढण्याचं काम जे आहे ते सुरू आहे. चैतन्य, धन्यवाद या माहितीबद्दल.